व्हिडिओमध्ये आपण IDBI बँक भरती 2025साठी जी ही ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजेच अधिकृत जाहिरात आहे ती डिस्कस करणार आहोत। तर सर्व माहिती तुम्हाला या PDF जाहिरातीमध्ये बघायला मिळेल। तर सर्वात आधी आहे ते म्हणजे स्टार्ट डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फी, म्हणजेच ऑनलाईन रजिस्टर सुरू होण्याची जी तारीख आहे ती 7 एप्रिल 2025 आहे आणि लास्ट डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजेच लास्ट डेट जी आहे ती ऑनलाईन ॲप्लिकेशनची असणार आहे 20 एप्रिल 2025। आणि नोटमध्ये दिलेले आहे कॅन्डिडेट्स आर स्ट्रिक्टली ॲडवाइज टू अप्लाय ऑनली फॉर वन ऑफ द नोटिफाईड पोझिशन्स, म्हणजेच अप्लाय ऑनली फॉर वन ऑफ द नोटिफाईड पोझिशन्स, म्हणजेच खाली दिलेल्या पोझिशनपैकी तुम्ही कोणत्याही एका पोझिशनसाठी अर्ज करू शकता, मल्टिपल पोझिशनसाठी तुम्ही अर्ज करू शकत नाही। तिसऱ्या डी पॉईंटला दिलेला आहे द प्रोसेस ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन इज कंप्लीट ऑनली व्हेन फी इज डिपॉझिटेड रिसिव्ड विथ द बँक थ्रू ऑनलाईन मोड ऑर बिफोर द लास्ट डेट फॉर फी पेमेंट, म्हणजेच तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन जे आहे ते तेव्हाच कंप्लीट होईल जेव्हा तुम्ही तुमची फी ऑनलाईन भरसाल, म्हणजेच बँक थ्रू ऑनलाईन मोडनीच तुम्हाला ॲप्लिकेशनची जी फी आहे ती भरावी लागेल, बाकी कोणत्याही मोडनी जी आहे ती फी जी आहे ती स्वीकारल्या जाणार नाही। ई पॉईंटमध्ये दिलेले आहे की बिफोर अप्लाइंग कॅन्डिडेट शुड इन्शुअर दॅट दे फुलफिल द एलिजिबिलिटी ॲज ऑन द cut off date. Participants to selection process will be purely provisional. Final selections of the candidate will be subjected positive verification of information documents mentioned submitted by the candidate at the time of applications, म्हणजेच ॲप्लिकेशनच्या टाईमाला तुम्ही जेही डॉक्युमेंट्स सबमिट करणार आहात ते डॉक्युमेंट्स जे आहेत ते व्हेरिफिकेशन केले जाईल आणि ते सर्व जे आहे ते तुमच्या कट ऑफ डेटच्या अगोदर जे आहे ते तुमची शैक्षणिक पात्रता फुलफिल असणे म्हणजेच पूर्ण असणे आवश्यक आहे। आणि कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू चेक बँक्स वेबसाईट, म्हणजेच तुम्ही IDBIच्या अधिकृत वेबसाईटला सुद्धा व्हिजिट करू शकता फर्दर अनाउन्समेंटसाठी, म्हणजे पुढल्या काही अनाउन्समेंटसाठी तुम्ही बँकची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याला नक्की व्हिजिट करू शकता। तर आता आपण बघूयात पोझिशन्स आणि टोटल जागा। जशा की तुम्ही इथे बघू शकता टोटल जागा ज्या आहेत त्या 119 आहेत आणि 3 पोझिशन्स आहेत। पोझिशन्स तुम्ही इथे बघू शकता 3 पोझिशन्स आहेत, डिप्युटी जनरल मॅनेजर आहे, असिस्टंट जनरल मॅनेजर आहे आणि मॅनेजर आहेत। या 3 पोझिशनसाठी ज्या आहेत त्या जवळपास 119 जागा आहेत। डिप्युटी जनरल मॅनेजरसाठी 8 जागा आहेत, असिस्टंट जनरल मॅनेजरसाठी 42 जागा आहेत आणि मॅनेजरसाठी जवळपास 69 जागा आहेत। इथे पोस्ट कोड आणि फंक्शनल एरियाज दिलेले आहेत, याच्यानुसार ज्या आहेत त्या जागा सर्व दिलेल्या आहेत। रिझर्व्ड सुद्धा जागा आहेत आणि अनरिझर्व्ड सुद्धा जागा आहेत, जशी की टोटल 119 जागा आपण बघितल्या आहेत ज्या की आहेत। आणि रिझर्व्ड म्हणजेच आरक्षित आणि अनरिझर्व्ड म्हणजेच ओपन। तर ओपन कॅटेगरीसाठी ज्या आहेत त्या 50 जागा आहेत। SC ST OBC EWS साठी तुम्ही बघू शकता SC साठी 22 आहेत, ST साठी 10 आहेत, OBC साठी 27 आहेत आणि EWS साठी 10 आहेत। अशा टोटल 119 जागा ज्या आहेत त्या आहेत। सर्व ऑफिशियल ॲडव्हर्टाईजमध्ये तुम्ही बघू शकता दिलेलं आहे। तर 3 पोझिशनसाठी जे आहे ते पोझिशन दिलेले आहेत, डिप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर आणि मॅनेजर ग्रेड B। तर यासाठीचं सर्व शैक्षणिक पात्रता आपण पाहूयात। मित्रांनो, शैक्षणिक पात्रता जी आहे ती पोस्ट कोड आणि फंक्शनल एरियानुसार भरपूर अशी एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता दिलेली आहे। आपण 3 पोझिशनसाठी जी आहे ती शैक्षणिक पात्रता डिस्कस करूयात। जसे की मेन 3 पोस्ट ज्या आपण बघितल्या आहेत, डिप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर आणि मॅनेजर। तर डिप्युटी जनरल मॅनेजरसाठी सर्वात आधी आपण बघूयात। तर डिप्युटी जनरल मॅनेजरसाठी तुमचं सर्वात आधी मिनिमम तुम्हाला 10 वर्षाचा अनुभव असणे जे आहे ते आवश्यक आहे। जसे की तुम्ही इथे बघू शकता डिप्युटी जनरल मॅनेजरसाठी सर्व दिलेले आहे।
तर मिनिमम 10 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स असणे जे आहे तुम्हाला आवश्यक आहे. आणि शैक्षणिक पात्रतेमध्ये शॉर्टमध्ये थोडं डिस्कस करूयात. तर तुमचं CA, ICWA, MBA फायनान्समध्ये असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त 60% गुणांसह हिंदी, इंग्रजी पदवी किंवा पदव्युत्तर BSc असेल तुमचं, तर त्यामध्ये मॅथमॅटिक्स किंवा स्टॅटिस्टिक्स विषय असणे आवश्यक आहे. BTech, BE, MTech किंवा ME तुमचं असेल तर तुम्हाला सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स असणे आवश्यक आहे. तसेच तुमचे BTech किंवा BE असेल तर तुम्हाला त्यामध्ये कम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त सुद्धा MCA जर तुमचं असेल तरीही तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. तर जेवढ्या ह्या सर्व पदव्युत्तर पदवी ज्या सांगितलेल्या आहेत या सर्व शाखेतील कोणतीही एक पदवी असणे तुम्हाला आवश्यक आहे. दुसरी पद क्रमांक 2 म्हणजेच असिस्टंट जनरल मॅनेजरसाठी सर्वात अगोदर म्हणजे तुम्हाला 7 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे. मिनिमम 7 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स असणे तुम्हाला आवश्यक आहे. त्यामध्ये तुम्हाला BTech असणे किंवा ME किंवा MTech किंवा ME जर तुमचं असेल तर त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन्स, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स असणे तुमचं आवश्यक आहे. या सर्व शाखेमधली कोणतीही एक पदवी असणे तुम्हाला आवश्यक आहे. तुमचं जर BCA कंप्लीट झालेलं असेल किंवा BSc झालेलं असेल तर त्यामध्ये तुमचे मॅथमॅटिक्स किंवा कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असणे आवश्यक आहे. MSc जर तुमचं झाले असेल तर त्यामध्ये तुम्ही IT म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कम्प्युटर सायन्समध्ये तुमची MSc झाली असेल तरीही तुम्ही अर्ज करू शकता. किंवा तुमचं MCA आहे, CA आहे, ICW आहे, MBA आहे तर तुम्ही अर्ज करू शकता. सोबतच LLB असेल तरीही तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. MBA तुमचं फायनान्समध्ये असणे आवश्यक आहे. तर मी आधीच सांगितलेलं आहे या सर्व पदवींपैकी कोणत्याही एका शाखेतील पदवी तुम्हाला असणे आवश्यक आहे. तिसरी पोस्ट जी आहे ती आपण बघितलेली आहे, ती म्हणजेच मॅनेजर. तर मॅनेजर पदासाठी जे आहे ते तुमचं CA, ICWA, MBA तेही तुम्हाला फायनान्समध्ये असणे आवश्यक आहे. BCA, BSc इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये असणे आवश्यक आहे. किंवा BTech, BE असेल तर ते सिव्हिल, IT किंवा इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन्समध्ये असणे आवश्यक आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स, डिजिटल बँकिंग असणे आवश्यक आहे. तुम्ही जर MBA झाला असाल तर फायनान्स, मार्केटिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डिजिटल बँकिंग या सर्व विषयांपैकी एक विषय असणे तुमचं आवश्यक आहे. BSc असेल तुमचं तर मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स असणे तुमचं आवश्यक आहे. तर या कोणत्याही शाखेतील पदवी जे आहे ते तुम्हाला असणे आवश्यक आहे. तिसऱ्या पदासाठी अनुभव जो आहे तो मिनिमम 4 वर्षाचा अनुभव जो आहे तो तुम्हाला आवश्यक आहे. मिनिमम 4 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स असणे तुम्हाला आवश्यक आहे. जसे की तुम्ही ॲडव्हर्टाईजमध्ये बघू शकता. तर हे पोस्ट कोडनुसार ज्या आहेत त्या शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. मी तिन्ही पोस्टसाठी शॉर्टमध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे. ही शैक्षणिक पात्रता तुम्ही लक्षात ठेवा. किंवा तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर पोस्ट कोडनुसार सुद्धा एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता बघू शकता. आणि आता खाली ज्या आहेत त्या भरपूर अशा नोट्स दिलेल्या आहेत. ॲडव्हर्टाईज खूप मोठी आहे तर डिटेल्डमध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. द ॲप्लिकेशन इज बेस्ड on the information declared by the candidates as provisional for shortlisting. Please note that the details declared in the application form should match with the documents pursued at the time of selection process. In case of candidates fails to produce even any one of declared documents, they shall not be allowed to appear for further selection process without any recourse to them. म्हणजेच तुम्ही जे ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करसाल ते डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. आणि सिलेक्शन प्रोसेसच्या वेळेस जेव्हा ते डॉक्युमेंट्स तुमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत त्यांच्याशी मॅच केले जातील तर ते पूर्ण मॅच असणे आवश्यक आहे. एक जरी डॉक्युमेंट्स तुमचा मॅच नसेल किंवा मिसमॅच असेल तर तुम्हाला फर्दर प्रोसेससाठी कन्सिडर केला जाणार नाही, तुम्हाला रिजेक्ट केला जाईल. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. असे भरपूर पॉईंट्स इथे दिलेले आहेत. द नंबर ऑफ पोस्ट आर प्रोविजनल मे व्हेरी डिपेंडिंग अपॉन द फ्युचर रिक्वायरमेंट. म्हणजे ज्या पोस्ट आहेत त्या कमी जास्त होऊ शकतात फ्युचरनुसार. फ्युचरनुसार ज्या आहेत त्या कमी जास्त होऊ शकतात. सर्व पॉईंट्स जे आहेत ते या ॲडव्हर्टाईजमध्ये दिलेले आहेत. आपण मेन पॉईंट आता डिस्कस करूयात. ते म्हणजेच लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स टू बी सबमिटेड ॲट द टाईम ऑफ सिलेक्शन. म्हणजेच तुमचे जर सिलेक्शन झाले तर तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स
सबमिट करावे लागतील किंवा कोणते सबमिट करावे लागतील त्यामध्ये आहे 10th, जसे की तुम्ही बघू शकता 10th स्टँडर्ड मार्कशीट और स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अँड सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट म्हणजेच शाळा सोडण्याचा दाखला, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा 10वीची मार्कशीट तुम्हाला सबमिट करणे आवश्यक आहे. मार्कशीट ऑफ पासिंग कॅन्डिडेट्स क्लास 10th 10वीची मार्कशीट करणे तुम्हाला आवश्यक आहे आणि 12वीची मार्कशीट तुम्हाला सबमिट करणे आवश्यक आहे. ग्रॅज्युएशनचे सर्व डिटेल्स म्हणजेच ऑल सेमिस्टर्स इयर वाईज म्हणजे ऑल सेमिस्टरच्या मार्कशीट ज्या आहेत त्या तुम्हाला सर्व सबमिट करणे आवश्यक आहे. PG मास्टर्स म्हणजे तुमचे ऑल सेमिस्टर तुमचं PG झालेलं आहे, पदव्युत्तर आहात तुम्ही, तर सर्व मार्कशीट तुमच्याकडे ऑल सेमिस्टरच्या मार्कशीट तुम्हाला डिग्रीच्या ज्या आहेत त्या सबमिट कराव्या लागतील. याशिवाय तुम्हाला काही डॉक्युमेंट्स करायचे आहेत ते म्हणजे कास्ट, ट्राईब और कास्ट सर्टिफिकेट फॉर SC ST OBC. तर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करावे लागेल. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते सेंट्रल गव्हर्मेंट फॉर्मॅटमध्ये जे आहे ते बनवून घ्यावं लागेल. आपल्या महाराष्ट्रात आपण स्टेट गव्हर्मेंटनुसार कास्ट सर्टिफिकेट बनवून घेतो. सेंट्रल फॉर्मॅट जो आहे तो वेगळा असतो. सेंट्रल फॉर्मॅटनुसार तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. अदरवाईज तुम्ही पुढच्या प्रोसेससाठी कन्सिडर्ड केला जाणार नाही. तुमच्याकडे जर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही रिजेक्ट केला जाणार. तर तुम्ही सध्याच बघू शकता की तुमच्या प्रोसेस करून तुम्ही तुमचं सेंट्रल कास्ट जे आहे ते बनवून घेऊ शकता. वर्क एक्सपिरियन्स असणे तुम्हाला आवश्यक आहे. त्यामध्ये जसं की आपण बघितला 10 वर्षाचा, 8 वर्षाचा, 4 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तर अनुभव सर्टिफिकेट म्हणजे अनुभव प्रमाणपत्र, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असणेसुद्धा आवश्यक आहे. जेही एक्सपिरियन्स आपल्याला मागितलेला आहे ज्या पोस्टसाठी ते एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असणे आपल्याला आवश्यक आहे. पे स्केल म्हणजेच तुमचे वेतनसुद्धा इथे दिलेले आहे. तर गाईज हे जेही वेतन दिलेले आहे ते सर्व मेट्रो सिटीजसाठी दिलेले आहे. जसे की आपण बघितलेलं आहे नोकरी जी आहे ते संपूर्ण भारतात तुम्हाला कुठेही पोस्ट केल्या जाईल. तर प्रत्येक एरियानुसार, प्रत्येक सिटीजनुसार जे आहे तुमची स्केल जी आहे पगाराची ती कमी जास्त होत राहते. तर इथे मेट्रो सिटीजसाठी जे आहे ते सर्व पे स्केल जी आहे ती दिलेली आहे. तर जवळपास 1,02,300 जी आहे ती स्टार्टिंग पे स्केल आहे डिप्युटी जनरल मॅनेजरसाठी. असिस्टंट जनरल मॅनेजरसाठी जी आहे ती ही ॲन्युअली जी आहे ती दिलेली आहे. तर तुम्ही सर्व बघू शकता मेट्रो सिटीजसाठी जे आहे ते सर्व ही दिलेली आहे पे स्केल जी आहे ती. नंतर महत्त्वाचे मुद्दे म्हणजे फीस. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता आपण एज क्रायटेरिया आणि फीस बघूयात. तर एज क्रायटेरियामध्ये तुम्ही बघू शकता मिनिमम आणि मॅक्झिमम. तर डिप्युटी जनरल मॅनेजरसाठी 35 ते 45 वर्ष वय असणे जे आहे ते आवश्यक आहे. असिस्टंट जनरल मॅनेजरसाठी 28 ते 40 वर्ष वय असणे आवश्यक आहे. आणि मॅनेजर पदासाठी 25 ते 35 वर्ष वय असणे आवश्यक आहे. आणि रिलॅक्सेशन जे आहे ते तुम्ही बघू शकता. एज रिलॅक्सेशन जे आहे ते सर्वांना आहे. कास्ट शेड्यूल टाईपला म्हणजेच ST/SCला 5 वर्ष जे आहे ते एज रिलॅक्सेशन आहे. आणि OBCला 3 वर्ष जे आहे ते एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. एक्स सर्व्हिसमॅन्स म्हणजेच स्वतंत्र सैनिक जर तुम्ही असाल तर तुम्हाला 5 वर्ष जे आहे ते कन्सिडर केल्या जाईल एज रिलॅक्सेशनमध्ये. तर सर्व माहिती जी आहे ती ॲडव्हर्टाईजमध्ये दिलेली आहे. रिझर्वेशन्स, एक्स सर्व्हिसमॅन, सर्व क्रायटेरियासुद्धा इथे दिलेला आहे. तर आता महत्त्वाचे म्हणजे फीमध्ये आपण बघूयात. तर SC STसाठी जी आहे ती 250 रुपये जी आहे ती फी आहे. आणि जनरल EWS किंवा OBCसाठी जी आहे ती 1,050 रुपये जे आहे ते ॲप्लिकेशन फी आहे. तर ॲप्लिकेशन फी जी आहे ती इथे दिलेली आहे. ॲप्लिकेशन वन्स मोड विल नॉट बी अलाउड टू बी विथड्रॉन अँड फी वन्स पेड विल नॉट बी रिफंडेड अंडर एनी सर्कमस्टॅन्सेस नॉर कॅन इट बी हेल्ड इन रिझर्व फॉर एनी अदर फ्युचर सिलेक्शन प्रोसेस. म्हणजेच तुम्ही जेही फी
ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही ऑनलाईन पेमेंट करणार आहात तर ते कोणत्याही प्रकारे तुम्हाला काढता येणार नाही किंवा ते रिफंडसुद्धा होणार नाही. तुमचं सिलेक्शन हो किंवा न हो, तुम्हाला तुमची फी जी आहे ती रिफंड केल्या जाणार नाही. आणि तुम्ही जर भविष्यात IDBI संबंधी कोणतेही फॉर्म भरले तर ते त्याच्यासाठीसुद्धा ग्राह्य धरल्या जाणार नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. पेमेंट जे आहे ते मोड ऑफ पेमेंट म्हणजेच तुम्ही ऑनलाईन फी कशी भरू शकता ते सुद्धा इथे सर्व काही दिलेलं आहे. तर शॉर्टमध्ये मी सांगू इच्छिते, तुम्ही फक्त ऑनलाईन पद्धतीनेच तुमची फीज जी आहे ती ऑनलाईन पद्धतीनेच भरू शकता. दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने तुम्ही फीज जी आहे ती या ॲप्लिकेशनसाठी भरू शकत नाही. तर हाऊ टू अप्लाय जे आहे ते सुद्धा या ॲडव्हर्टाईजमध्ये दिलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी ऑफिशियल वेबसाईटवर जावं लागेल IDBIच्या आणि तिथे करिअर्स हा विभाग उघडून तुम्हाला तिथे तुमचं ऑनलाईन पर्सनल ईमेल ID आणि फोन नंबर टाकून आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल आणि मग ऑनलाईन फॉर्म जे आहे ते सबमिट करावं लागेल. त्यामध्ये तुमचे सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते अपलोड करावे लागतील आणि मगच तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट करता येईल आणि नंतर तुम्हाला फीस भरावी लागेल. फीससुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरावी लागेल आणि फीस पे झाल्याशिवाय तुमचा फॉर्म जो आहे तो रिसीव होणार नाही किंवा तो सबमिटच होणार नाही. तर तुमची फी भरणे सर्वात महत्त्वाचे आहे, ती म्हणजे तुमची फी. तर हे तुम्ही सर्व बघू शकता. या व्यतिरिक्त YesNaukri.com या वेबसाईटवर सर्व पोस्ट जी आहे ती तयार आहे या भरतीसंबंधी. त्यामध्ये तुम्ही तिथे लिंकसुद्धा दिलेल्या आहेत. तिथून तुम्ही अधिकृत वेबसाईटसुद्धा अधिकृत जाहिरातसुद्धा डाउनलोड करू शकता आणि तिथे अप्लाय ऑनलाईन या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ॲप्लिकेशनसाठीसुद्धा अप्लाय करू शकता. सर्व डिटेल्समध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रतासुद्धा दिलेली आहे. ते सुद्धा तुम्ही तिथे चेक करून नंतर अर्जसुद्धा तिथेच भरू शकता. तर तुम्ही नक्की एकदा वेबसाईटला व्हिजिट करून नक्की जॉब पोस्टसाठी तुम्ही बघू शकता. धन्यवाद मित्रांनो. आणखी अशा जॉब पोस्टसाठी नवीन जॉब पोस्टसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि वेबसाईटला नक्की व्हिजिट करा. सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन्समध्ये तुम्हाला मिळून जातील. धन्यवाद.